नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया नेटवर्क केबल टेस्टर म्हणजेच लॅन टेस्टरबद्दल माहिती. हे डिव्हाइस कशासाठी वापरलं जातं आणि कोणकोणत्या प्रकारच्या केबल ह्याने चेक होतात. तर सर्वात प्रथम आपण बघूया ह्या डिव्हाइस थ्रू RJ45 आणि RJ11. RJ45 कनेक्टर म्हणजे जो आपण लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटरला नेटवर्किंगसाठी जोडला जातो तो RJ45 कनेक्टर आणि RJ11 कनेक्टर म्हणजे टेलिफोनसाठी वापरला जातो तो RJ11 कनेक्टर. तर ह्या पद्धतीचं ह्या केबल टेस्ट करण्यासाठी, कारण बऱ्याचशा अगदी आपण 1 मीटरपासून 15, 20, 25, 100 मीटरपर्यंत केबल टाकतो आणि केबलला कनेक्शन येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला या डिव्हाइसचा आपल्याला अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेता येऊ शकतो. तर हे डिव्हाइस आपण अनबॉक्सिंग करूया. अनबॉक्सिंग केल्यानंतर ह्या डिव्हाइसमध्ये म्हणजे ह्या बॉक्समध्ये अशा पद्धतीचं डिव्हाइस असतं. हा ह्याच्यातला मेन पार्ट आहे. ह्या मेन पार्टमध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये जे इंडिकेशन दाखवते 1 to 8 आणि शेवटी ग्राउंड आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर एका साईडला हे बटन आहे, म्हणजे पॉवर ऑनचं बटन आहे. हे बटन प्रेस केल्यानंतर इंडिकेशन स्टार्ट होतं, म्हणजे हे सिंगल डिव्हाइस वर्क करायला स्टार्ट होतं. आणि ह्याच्याखाली जे गोल स्क्रोलिंगचं बटन आहे ते ह्याचा स्पीड प्लस मायनस करण्यासाठी आहे. तर अशा पद्धतीनं हे डिव्हाइस जर बघितलं तुम्ही स्पीड कमी जास्त होतो आहे. तर हे एक बटन झालं. त्यानंतर वरच्या साईडला जर बघितलं तर हा जो आहे RJ45 कनेक्टर जोडण्यासाठी किंवा इथं लॅन केबल आपण जोडल्यानंतर हे टेस्ट करू शकतो. हे डिव्हाइस एका एंडला सिंगल डिव्हाइस असतं, ह्याच्यामध्ये सेल वगैरे काय नसतो आणि सेल असतो. तर हे डिव्हाइस कसं वर्क होतं थोडक्यात आपण बघूया. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे माझे एक केबल आलेले आहे सर्व्हरकडून किंवा नेटवर्कमधून, एका स्विचमधून ही केबल मला चेक करायचं आहे. तर याचे इंडिकेशन आपण टेस्ट करूया. तर हे मी अशा पद्धतीनं RJ45 कनेक्टरच्या सॉकेटमध्ये ही केबल जोडली आणि हे जर बघितलं तर आपण 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने इंडिकेशन दाखवते, म्हणजे ही केबल ओके असल्याचे इंडिकेशन आहे. आणि हीच जर एखादी पॅच कॉर्ड आपल्याला 1 to 1 एका एंडला हे डिव्हाइस जोडलं आणि दुसऱ्या एंडला हे डिव्हाइस जोडलं तर ते कशा पद्धतीनं वर्किंग होतं ते बघूया. तर हे जे आहे ही एक छोटीशी पॅच कॉर्ड आहे. मी RJ45 कनेक्टरला इथं जोडलं आणि दुसरी ह्या साईडला जोडला अशा पद्धतीनं. तर आपण बघू शकताय अशा पद्धतीचं ह्याचं वर्क होतं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जे कनेक्शन्स आहेत ते 1 to 1 ओके आहेत का नाही ह्याचं इंडिकेशन हे डिव्हाइस आपल्याला दाखवतं. तर अशा प्रकारचं छोटंसं पण अतिशय उपयुक्त असं डिव्हाइस म्हणजेच नेटवर्क लॅन टेस्टर. थँक्यू.